आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी रविवारी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची भेट घेतली. धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत असल्याचे चौगुले यांनी यावेळी सांगितले. धर्मराज काडादी यांनी चौगुले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वाभिमान गहाण ठेवायचा नसल्याने भारतीय जनता पार्टी सोडत असल्याचे चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले. माझं नाव आप्पासाहेब सिद्धराम चौगुले, माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेत काम केलं आहे. मी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक निवडून आलो होतो आणि गेली 30 वर्षे मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. पण मागील 10 वर्षामध्ये जेव्हा आमची सत्ता आली तेव्हापासून आमच्या शहरातील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरल्यामुळे त्यांनी पक्ष कमी आणि गटबाजी जास्त केल्यामुळे मागील 10 वर्षामध्ये पक्षाचा ऱ्हास झाला आहे. आणि ह्यांच्या गटबाजीला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आणि कालच मी पत्रकार परिषद घेऊन आधी राजीनामा पत्र दिलेलं आहे शहराध्यक्षाकडे आणि प्रदेश अध्यक्षांना राजीनामा पत्राचा मेल देखील केलेला आहे. आणि कालपासून गेल्या 8 दिवसापासून आमच्या एक टीमची आमच्या लोकांची सगळी चर्चा तेव्हा मीटिंग झाले होते की आपल्याला नेमकं करायचं काय, की भाजपचे नेते तरी भाजपला शिल्लकच ठेवलेले नाहीत अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्याबरोबर काम करणं हे अशक्य असल्यामुळे एक स्वाभिमान गहाण न ठेवण्याचा निर्णय घेऊन पक्ष सोडून काल पक्ष सोडला. आज दुपारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही पाठिंबा जाहीर करणार होतो. पण आज शेवटी संध्याकाळी सभेमध्ये जायचं असं ठरलं होतं, पण सभा झाली नसल्यामुळे मग शेवटी मी मालकांना फोन करून मी येत आहे म्हणून सांगून त्यांना आज मी पाठिंबा. काय निर्णय घेतलाय ते सांगा. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून की राजकारणामध्ये चांगल्या माणसांची खूप गरज असते. आणि काल ही मीडियामध्ये मी तेच सांगत होतो. गेल्या अनेक वर्ष आपण सगळीकडे पाहतो राजकीय स्थिती की राजकारणात गेल्यानंतर अनेक लोक अनेक संस्था काढून मोठमोठे संस्था काढून त्याचे गबरगण होतात. पण काडादी साहेब ही अशी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे आधीच कितीतरी संस्था आहेत, कितीतरी संस्था चालवतात, पण राजकारणापासून लांब होते. पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतला या वेळेला की आपल्यासारखा माणूस, आपल्यासारखी व्यक्ती राजकारणात आल्यामुळं एक राजकारणाला सुद्धा चांगले दिवस येतील ही अशी आम्हाला आशा वाटली. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय काडादी मालकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज उद्या एक दिवस आहे, परवा एक दिवस आहे, आम्ही पूर्ण वेळ त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असं आम्ही सगळे मिळून निर्णय घेतलेला आहे. काल आप्पासाहेब चौगुले यांनी भाजप या पक्षाचा राजीनामा देत आज माझ्या अपक्ष उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आप्पासाहेब चौगुले खऱ्या अर्थानं एक हाडाचे कार्यकर्ते आहेत. भाजपची अत्यंत लॉयल राहत त्यांनी गेली 30 वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं. परंतु आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं की गेल्या 10 वर्षात या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षातीलच लोकांना कसं दुखवण्याचं काम केलं, त्यांना त्रास देण्याचं काम केलं. त्यांच्या कुठल्याही कामापेक्षा आपला इगो महत्त्वाचा अशा धुंदीत जे राहिले, त्यामुळं आज भाजपवर अशी परिस्थिती आली आहे. आज आप्पासाहेब चौगुलेंचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी स्वाभिमानानं राहण्यासाठी या पक्षाचा राजीनामा दिला. जिथं आपण जे बोलतो त्याला आवाजाला महत्त्व दिलं जात नसेल तर त्या पक्षात राहणं योग्य नाही, अशा पद्धतीचा विचार करून ते आज बाहेर पडलेत. नक्की मी त्यांच्या सोबत राहीन. त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना नेहमीच माझ्या परीनं मी मदत करण्याची भूमिका ह्या पुढच्या काळात ठेवेन. आज या निमित्तानं आपल्याला आज एक नगरसेवक भाजपचा या ठिकाणी येत असला तरी असा मोठा संतोष शहराच्या संपूर्ण वाढीव भागामधल्या भाजपच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यामध्ये आणि येणाऱ्या 2-3 दिवसात
असे अनेक जण या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभारतील अशा पद्धतीची एक अपेक्षा मला आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.